माणसाचं सौंदर्य चेहऱ्यात नसतं, ते त्याच्या मनात आणि कर्मात असतं. महाराष्ट्रातील एका शांत आणि निसर्गरम्य छोट्या गावात काव्या नावाची एक मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती. काव्याचा जन्म झाला त्या दिवसापासून तिच्या आई-वडिलांनी तिला खूप प्रेमाने वाढवलं. ती लहानपणापासूनच खूप समजूतदार, प्रेमळ आणि अभ्यासू होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक निरागस हास्य असायचं. तिचा स्वभाव इतका गोड होता की गावातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाला तिच्याशी बोलायला आवडायचं. कोणाच्या घरी आजारी व्यक्ती असेल तर काव्या औषध आणायला धावायची. कोणाला अभ्यासात अडचण असेल तर ती स्वतःचा वेळ देऊन शिकवायची. एखाद्या वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडायचा असेल तर ती त्यांचा हात धरून मदत करायची. गावातील अनेक लोक म्हणायचे, काव्यासारखी मुलगी प्रत्येक घरात असावी. पण दुर्दैवाने लोक तिच्या चांगुलपणापेक्षा तिच्या त्वचेच्या रंगाकडे जास्त लक्ष द्यायचे. काव्याचा रंग सावळा होता आणि समाजातील काही लोकांनी तिच्या रंगालाच तिची ओळख बनवली होती. शाळेत काही मुलं तिची चेष्टा करायची. कोणी तिला टोपण नावाने हाक मारायचं, तर काही जण मुद्दाम तिच्याकडे पाहून हसायचे. काव्या बाहेरून हसायची, पण रात्री उशीमध्ये चेहरा लपवून शांतपणे रडायची. आईला हे सगळं जाणवायचं. ती मुलीच्या केसांवरून हात फिरवत म्हणायची, बाळा, लोकांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. प्रत्येक माणूस आपल्या कर्माने मोठा होतो. काव्या हलकसं हसायची, पण तिच्या डोळ्यातील वेदना आईपासून लपायची नाही. काळ पुढे सरकत गेला. काव्या शिक्षणात नेहमीच पहिली यायची. स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवायची. गावात एखादा सामाजिक उपक्रम असला की सर्वात आधी तिचं नाव घेतलं जायचं. तरी सुद्धा काही नातेवाईक प्रत्येक वेळी एकच गोष्ट बोलायचे, मुलगी खूप चांगली आहे, पण रंग थोडा उजळ असता तर अजून छान दिसली असती. हे शब्द ऐकून काव्याच्या आईच्या डोळ्यात नकळत अश्रू यायचे. तिला वाटायचं, माझ्या मुलीच्या गुणांपेक्षा लोकांना तिचा रंगच का दिसतो. एक दिवस आईने काव्याला जवळ बसवलं. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात ठेवून ती म्हणाली, बाळा, मला भीती वाटते. समाज तुझं मन नाही, फक्त तुझा रंग पाहतो. काव्याने आईचा हात हातात घेतला. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं स्मित होतं. ती शांतपणे म्हणाली, आई, लोक आज माझ्या रंगाबद्दल बोलतात, पण एक दिवस असा येईल की ते माझ्या रंगामुळे नाही, माझ्या कामामुळे मला ओळखतील. आईने मुलीला मिठी मारली. त्या क्षणी तिच्या डोळ्यात दुःख नव्हतं, तर मुलीच्या आत्मविश्वासाचा अभिमान होता. पण त्यांना माहीत नव्हतं, आयुष्य काव्यासमोर अजून अनेक कठीण परीक्षा उभ्या करणार होतं आणि त्या परीक्षांमधूनच जगाला कळणार होतं, खरं सौंदर्य चेहऱ्यात नसतं, तर माणसाच्या मनात आणि त्याच्या कर्मात असतं. काळ पुढे सरकत गेला. काव्याने शिक्षण पूर्ण केलं. ती एका चांगल्या नोकरीत रुजू झाली. स्वतःच्या कष्टाने तिने आई-वडिलांचं नाव उज्ज्वल केलं. तिच्या स्वभावामुळे आणि कामामुळे कार्यालयात प्रत्येकजण तिचा आदर करायचा. पण घरी मात्र आई-वडिलांच्या मनात एकच काळजी होती. आता काव्याच्या लग्नाची. त्यांनी हळूहळू तिच्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. पहिलं स्थळ आलं. मुलाचं कुटुंब काव्याला भेटायला घरी आलं. काव्याने नम्रपणे सर्वांचं स्वागत केलं. तिने सर्वांशी आदराने संवाद साधला. तिच्या शिक्षणाचं, नोकरीचं आणि स्वभावाचं सगळ्यांनी कौतुकही केलं. पण घरी परतल्यानंतर त्यांच्याकडून एकच उत्तर आलं, मुलगी खूप गुणी आहे, पण तिचा रंग सावळा आहे. हे ऐकून आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं. काव्या मात्र शांत राहिली. तिने आईला धीर देत म्हटलं, आई, प्रत्येक नकार म्हणजे आयुष्य संपलं असं नसतं. पण ही फक्त सुरुवात होती. दुसरं स्थळ आलं, तिसरं आलं, चौथं आलं. प्रत्येक वेळी काव्याच्या गुणांचं कौतुक व्हायचं, पण शेवटी निर्णय एकाच कारणावर घ्यायचा, रंग सावळा आहे. काही कुटुंब तर तिला पाहून घरी गेल्यानंतर कोणतंही उत्तरही द्यायची नाहीत. काही जण अप्रत्यक्षपणे असे शब्द बोलायचे जे तिच्या मनाला खोलवर जखम करून जायचे. एकदा तर एका महिलेने तिच्या आईसमोरच म्हटलं, आजकाल दिसणंही महत्त्वाचं असतं. मुलगी हुशार आहे, पण लोक आधी चेहराच पाहतात. हे ऐकून काव्याच्या आईचे डोळे पाणावले.
त्यांनी आयुष्यभर मुलीला चांगले संस्कार दिले होते, पण समाज तिच्या मनाकडे न पाहता फक्त तिच्या रंगाकडे पाहत होता. एक दिवस एका कौटुंबिक कार्यक्रमात सगळे नातेवाईक जमले होते. गप्पा सुरू असताना अचानक एक नातेवाईक मोठ्याने म्हणाला, काव्याचं लग्न होणं थोडं कठीणच आहे, कारण आजकाल मुलं गोरी मुलगीच शोधतात. क्षणभर संपूर्ण वातावरण शांत झालं. सगळ्यांच्या नजरा काव्याकडे वळल्या. आई वडिलांना काय बोलावं हेच सुचेना. काव्याच्या मनाला खूप वेदना झाल्या. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण तिने ते कोणालाही दिसू दिले नाहीत. ती शांतपणे तिथून निघून आपल्या खोलीत गेली. त्या रात्री ती बराच वेळ एकटीच खिडकीत बसून विचार करत होती. तिला प्रश्न पडला, माझ्या गुणांची किंमत खरंच एवढी कमी आहे का? पण काही वेळानंतर तिने स्वतःचेच अश्रू पुसले. आरशासमोर उभी राहून स्वतःलाच म्हणाली, लोक माझा रंग बदलू शकत नाहीत, पण मी माझं भविष्य नक्की बदलू शकते. माझी खरी ओळख माझ्या मेहनतीने, माझ्या स्वभावाने आणि माझ्या कामानेच निर्माण होईल. त्या दिवसापासून काव्याने एक नवा निर्धार केला. लोकांच्या टोमण्यांना उत्तर शब्दांनी नाही, तर आपल्या यशाने द्यायचं. तिला पूर्ण विश्वास होता, एक दिवस असा येईल जेव्हा लोक तिच्या त्वचेच्या रंगामुळे नाही, तर तिच्या कर्तृत्वामुळे अभिमानाने उल्लेख करतील. आणि तो दिवस आता फार दूर नव्हता. त्या दिवसानंतर काव्याने एक गोष्ट मनाशी पक्की ठरवली. लोकांच्या शब्दांनी स्वतःला कमकुवत बनवायचं नाही, तर आपल्या मेहनतीने त्यांना उत्तर द्यायचं. तिने स्वतःचं पूर्ण लक्ष शिक्षण आणि करिअरकडे वळवलं. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या काव्याने आता स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. तिला माहिती होतं, हा प्रवास सोपा नसणार, पण तिचा आत्मविश्वास कोणत्याही अडचणीपेक्षा मोठा होता. पहाटे लवकर उठून अभ्यास, रात्री उशिरापर्यंत पुस्तकं, मोठमोठे विषय, असंख्य प्रश्नपत्रिका आणि सततची मेहनत. तिच्या आयुष्यात आता एकच ध्येय होतं, स्वतःला सिद्ध करणं. आई रोज तिच्यासाठी चहा करून आणायची. वडील शांतपणे तिच्या अभ्यासासाठी आवश्यक ती प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून द्यायचे. घरात पैशांची अडचण होती. महागडी क्लासेस लावणं शक्य नव्हतं. म्हणून काव्याने ग्रंथालयात बसून अभ्यास केला. जुनी पुस्तकं वापरली. मोफत उपलब्ध असलेल्या अभ्यास साहित्याचा आधार घेतला. अनेक वेळा थकवा यायचा. कधी अभ्यास करताना डोळे मिटू लागायचे. पण ती स्वतःलाच म्हणायची, आजचा संघर्षच उद्याचं यश घडवणार आहे. दरम्यान काही लोक अजूनही टोमणे मारायचे. कोणी म्हणायचं, इतका अभ्यास करून काय उपयोग, शेवटी लोक चेहराच पाहतात. तर कोणी हसत म्हणायचं, इतकी मोठी स्वप्न बघू नकोस. हे शब्द ऐकून क्षणभर तिच्या मनाला वेदना व्हायच्या. पण प्रत्येक वेळी आई तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणायची, बाळा, लोक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नकोस. त्यांचं काम बोलणं आहे आणि तुझं काम मेहनत करणं. काव्या हसत उत्तर द्यायची, आई, माझं उत्तर माझं यश देईल. आईच्या त्या विश्वासाने तिच्यात नवी ऊर्जा यायची. महिने उलटत गेले. स्पर्धा परीक्षेचा दिवस आला. काव्याने पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षा दिली. परीक्षा झाल्यानंतरही ती शांत होती, कारण तिला माहिती होतं, आपण आपल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. काही आठवड्यांनी निकाल जाहीर होणार होता. त्या दिवशी संपूर्ण कुटुंबाच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. काव्या थरथरत्या हातांनी निकाल पाहू लागली आणि अचानक तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिची एका प्रतिष्ठित सरकारी पदावर निवड झाली होती. आईने आनंदाने तिला मिठी मारली. वडिलांच्या डोळ्यात अभिमानाश्रू तरळले. घरभर आनंदाचं वातावरण पसरलं. ही बातमी काही तासातच संपूर्ण गावात पसरली. कालपर्यंत तिच्या सावळ्या रंगावर बोलणारे लोक आज तिच्या यशाचं कौतुक करत होते. गावातील प्रत्येकजण अभिमानाने म्हणू लागला, काव्याने आपल्या मेहनतीने गावाचं नाव उज्ज्वल केलं. काव्या मात्र आजही तशीच नम्र होती, कारण तिला माहिती होतं, खरं सौंदर्य चेहऱ्याचं नसतं, तर स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीचं असतं. आणि तिच्या आयुष्यातील हा विजय अजून एका मोठ्या बदलाची सुरुवात ठरणार होता. काव्याच्या यशाची बातमी काही दिवसातच संपूर्ण गावात पसरली. ज्या लोकांनी कालपर्यंत तिच्या सावळ्या रंगांवरून तिला कमी लेखलं होतं, तेच लोक आज तिच्या मेहनतीचं आणि यशाचं कौतुक करू लागले. गावातील प्रत्येकाच्या तोंडी एकच नाव होतं, काव्या आपल्या गावाची शान बनली. ज्या नातेवाईकांनी पूर्वी तिच्या आईवडिलांना टोमणे मारले होते, तेच आता अभिमानाने तिच्याबद्दल बोलू लागले. कोणी म्हणालं, आम्ही तिचे गुण ओळखू शकलो नाही, तर कोणी म्हणालं,
खरंच माणसाची ओळख त्याच्या रंगांवरून नाही तर त्याच्या कर्तृत्वावरून होते. याहूनही मोठा बदल तेव्हा झाला जे कुटुंब पूर्वी काव्याला फक्त तिच्या सावळ्या रंगामुळे नाकारून गेले होते, तेच आता पुन्हा तिच्याशी संपर्क साधू लागले. काहींनी नातं जोडण्याची इच्छा व्यक्त केली. काव्याच्या आई-वडिलांना हे पाहून आश्चर्य वाटलं. ज्या लोकांना तिचे गुण दिसत नव्हते, त्यांना आता तिचं यश दिसू लागलं होतं. एक दिवस त्या नातेवाईकाने ज्याने सर्वांसमोर म्हटलं होतं की हिचं लग्न होणं खूप कठीण आहे, तोच काव्याच्या घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तो शांतपणे म्हणाला, "आम्ही काव्याला ओळखण्यात खूप मोठी चूक केली. तिच्या रंगाकडे पाहिलं पण तिच्या गुणांकडे कधीच पाहिलं नाही." हे ऐकून घरात काही क्षण शांतता पसरली. काव्या मात्र रागवली नाही. तिने कोणालाही दोष दिला नाही. ती फक्त हलकसं हसली आणि शांतपणे म्हणाली, "माणसाची खरी ओळख त्याच्या चेहऱ्याने नाही तर त्याच्या विचाराने, स्वभावाने आणि कर्माने होते." तिच्या त्या एका वाक्याने उपस्थित प्रत्येकाचं मन जिंकून घेतलं. त्या दिवशी अनेकांना आपल्या चुकीची जाणीव झाली. काव्याला समजलं होतं, लोकांना शब्दांनी हरवता येत नाही, पण आपल्या चांगल्या कर्माने आणि यशाने त्यांची विचारसरणी नक्की बदलता येते. आणि तिच्या आयुष्यातील हा क्षण फक्त तिच्या यशाचा नव्हता, तर समाजाच्या विचारांमध्ये बदल घडवून आणणारा क्षण होता. काव्याच्या यशानंतर काही महिन्यांनी जिल्हा स्तरावर एका मोठ्या सन्मान समारंभाचं आयोजन करण्यात आलं. शिक्षण, समाजसेवा आणि कर्तृत्वाच्या जोरावर यश मिळवणाऱ्या व्यक्तींचा त्या कार्यक्रमात गौरव केला जाणार होता. त्या यादीत काव्याचं नाव सर्वात वर होतं. सभागृह लोकांनी खचाखच भरलं होतं. टाळ्यांच्या गजरात काव्याला मंचावर बोलवण्यात आलं. तिच्या गळ्यात सन्मानचिन्ह घालण्यात आलं. हातात पुरस्कार देण्यात आला. पण पुरस्कार स्वीकारल्यानंतर काव्याने सर्वप्रथम एकच विनंती केली, "मला माझ्या आई-वडिलांना स्टेजवर बोलवायचं आहे." संपूर्ण सभागृह शांत झालं. आई-वडील थोडे संकोचत मंचावर आले. काव्याने दोघांचे हात आपल्या हातात घेतले. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. भावूक होत ती म्हणाली, "आज मी इथे उभी आहे कारण माझ्या आई-वडिलांनी मला कधीच माझ्या त्वचेच्या रंगामुळे कमी समजलं नाही. जेव्हा जगाने माझ्या रंगाकडे पाहिलं तेव्हा त्यांनी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला. जेव्हा लोकांनी मला कमी लेखलं तेव्हा त्यांनी मला उभं राहायला शिकवलं. हा पुरस्कार माझा नाही, माझ्या आई-वडिलांच्या विश्वासाचा आणि त्यागाचा आहे." हे शब्द ऐकताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलं. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. पहिल्या रांगेत बसलेल्या आई-वडिलांच्या डोळ्यात अभिमान, समाधान आणि आनंदाश्रू चमकत होते. आईने काव्याला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी तिला जाणवलं, जग काहीही बोललं तरी मुलावर विश्वास ठेवणारे आई-वडील हेच त्याचं सर्वात मोठं बळ असतात. त्या दिवशी काव्याला फक्त पुरस्कार मिळाला नव्हता, तर तिने समाजाला एक मोठा संदेश दिला होता. माणसाची खरी ओळख त्याच्या त्वचेच्या रंगाने नाही, तर त्याच्या स्वभावाने, मेहनतीने आणि कर्तृत्वाने ठरते. काव्याच्या यशानंतर त्या गावातील अनेक लोकांचे विचार बदलू लागले. ज्या लोकांनी पूर्वी तिच्या त्वचेच्या रंगावरून तिला कमी लेखलं होतं, तेच आता तिच्या मेहनतीचा, स्वभावाचा आणि कर्तृत्वाचा अभिमानाने उल्लेख करू लागले. हळूहळू गावात एक सुंदर बदल घडू लागला. पालक आपल्या मुलांना सांगू लागले, "माणसाची किंमत त्याच्या रंगांवरून नाही, तर त्याच्या संस्कारांवर आणि गुणांवर ठरते." काव्या अनेक मुलींसाठी प्रेरणा बनली. तिने प्रत्येकाला एकच संदेश दिला, "स्वतःवर विश्वास ठेवा. जग तुमच्या दिसण्यावर मत देईल, पण तुमचं कर्तृत्वच तुमची खरी ओळख निर्माण करेल." त्या दिवसानंतर काव्याचं नाव तिच्या रंगांमुळे नाही, तर तिच्या यशामुळे, तिच्या माणुसकीमुळे आणि तिच्या आत्मविश्वासामुळे घेतलं जाऊ लागलं. त्वचेचा रंग हा नशिबाचा भाग असतो, पण चारित्र्य, मेहनत आणि माणुसकी हीच माणसाची खरी ओळख असते. चेहरा काही काळ लक्ष वेधतो, पण कर्म आयुष्यभर मनात राहतात. जर तुम्हालाही वाटत असेल की माणसाची खरी ओळख त्याच्या त्वचेच्या रंगाने नाही, तर त्याच्या स्वभावाने, मेहनतीने आणि कर्तृत्वाने ठरते, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. या कथेबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. खरं सौंदर्य मनात असतं. ही कथा प्रत्येक पालक, प्रत्येक मुलगी आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणालाही त्यांच्या रंगांमुळे कमी लेखलं जाणार नाही. अशाच हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या मनस्पर्शी कथेसह. धन्यवाद.